अकोला महानगर में 18 अगस्त को होने वाली अंतिम श्रावण सोमवार की ऐतिहासिक कावड़ पालकी महायात्रा में सभी शिव भक्तों से सहभागिता का आह्वान सार्वजनिक पालकी व कावड़ उत्सव समिति तथा श्री राजराजेश्वर शिव भक्त मंडल ने किया है। राजेश्वर मंदिर में हुई पत्रकार परिषद में बताया गया कि ये यात्रा महाराष्ट्र की सबसे बड़ी यात्रा मानी जाती है, जिसमें इस बार 150 पालकियां और 60 कावड़ दल शामिल होंगे। मानाची श्री राजराजेश्वर की पालकी दोपहर 2 बजे मंदिर पहुंचेगी। यात्रा को सफल व सुचारू बनाने के लिए प्रशासन, पुलिस व आयोजक समिति ने मिलकर विशेष व्यवस्थाएं की है, जिनमें मार्ग मरम्मत, बिजली व्यवस्था, पानी की सुविधा और मेडिकल आपातकालीन सेवा शामिल है। शिव भक्तों से नशा मुक्त और अनुशासित वातावरण में यात्रा में शामिल होने की अपील की गई है। आयोजन को सफल बनाने में समितियों मंडल के सभी पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने सक्रिय भूमिका निभाई। अकोला जिल्हा महाराष्ट्राची जनता कधी कधी परदेशी लोक सुद्धा, फॉरेनर लोक सुद्धा हा सोहळा पाहण्यासाठी इथे येतात। असा हा भारतातील एकमेव असा सोहळा आहे जो इतक्या मोठ्या प्रमाणात उत्सव हा साजरा केला जातो। 2015 साली शिवभक्त मंडळ हे आधीपासून सुरू आहे। 2015 साली त्याचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं होतं आणि 10 वर्ष त्या जुन्या अध्यक्षांचा कार्यकाळ झाला। त्याच्यामुळे काही त्रुटी अनियमितता असल्यामुळे त्याचे जे 7 सदस्य आहेत शिवभक्त मंडळाचे, त्यांनी आपसात बसून हा ठराव पारित केला। नवीन अध्यक्ष सुनील गरड यांची त्यांनी निवड केली आणि हा पुढे कार्यभार सुरू आहे। तसेच प्रशासन आणि शिवभक्तांमध्ये दुवा निर्माण व्हावा म्हणून सार्वजनिक पालखी व कावड समिती ही 2018ला स्थापन झाली आहे। त्याचा सुद्धा रजिस्ट्रेशन झालेला आहे आणि असे असताना प्रशासनाची आणि शिवभक्तांची आम्ही एक चांगली सांगड आम्ही घालत आहोत। त्याचे शांतता समितीचे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट कारा न्यूज़ के लिए अकोला से गुलाम मोहसिन की रिपोर्ट।